इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली छुरी आपले स्वागत करते. आज आपण कविता 12वी पुन्हा एकदा या प्रतिमा इंगोले लिखित कवितेचे प्रश्नोत्तर पाहत आहोत. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी एकदा कविता वाचायची आहे सर्वांनी. मला वाटतं कविता वाचून झाली असेल. आता आपण एकदा मोठ्याने वाचूया आणि मग प्रश्नोत्तरांकडे वळूया. कविता 12वी पुन्हा एकदा. कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. पुन्हा एकदा. चमकावी वीज उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. मला वाटतं कविता तुम्हाला छान प्रकारे समजली असेल. आता आपण प्रश्नोत्तराकडे वळत आहोत. नमुना 1 प्रश्न पहिला अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातली कृती एक आहे आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. पुन्हा एकदा घालीत पिंगा आणि खालती दिलेल्या आहेत पावसाच्या सरी. त्या दोन प्रकारे उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत, व्हाव्यात आणि कोसळाव्यात. बघा वाक्य काय आहे, उत्तर काय आहे. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात, कशा व्हाव्यात आणि कशा कोसळाव्यात. मिळालं उत्तर. बघा दुसरं कडवं आहे. त्या दुसऱ्या कडव्यामध्ये तिसरी ओळ आहे. पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली. बरोबर. मग उत्तर आहे व्हाव्यात बेभान, कोसळाव्यात खाली. खाली म्हणजे जमिनीवर. उत्तर हवं तर पेन्सिलीने तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा लिहून घ्या पटापट, तरी पण चालणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे पुन्हा एकदा कोणी चमकावे असे कवयित्रीला वाटते. बघा पहिल्या दोन ओळीमध्ये उत्तर आहे पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात. बरोबर. मग पुन्हा एकदा कोणी चमकावे असे कवयित्रीला वाटते, तर पुन्हा एकदा वीज चमकावी असे कवयित्रीला वाटते. हवं असेल तर लिहून घ्या. पुन्हा एकदा वीज चमकावी असे कवयित्रीला वाटते. झालं. दुसरा प्रश्न आहे कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल कोणाला लागावी. बघा शेवटच्या कडव्यामध्ये दिलेला आहे पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल.
बरोबर. मग कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल कोणाला लागावी? तर युवकाला किंवा तरुणांना. मग उत्तर असं येईल, कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल युवकाला लागावी. लिहून घ्या उत्तर. कवयित्रीच्या मते नवनिर्माणाची चाहूल युवकाला लागावी. झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2 आकलन कृती, त्यातला पहिला प्रश्न आहे समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. म्हणजे इथे अर्थ दिलेला आहे आणि या अर्थाची काव्यपंक्ती कवितेतली ओळ तुम्हाला शोधून लिहायची आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे मातीत माती मिसळून जावी एक व्हावी. शोधा बरं कुठली ओळ आहे ती. मिळाली. दुसऱ्या कडव्यामध्ये 6वी आणि 7वी ओळ आहे बघा. मातीत माती व्हावी एक आणि मग पुढे टिंब दिलेलं आहेत. शृंखला दिली आहे टिंबांची. 3 टिंब दिलेली आहेत. बरोबर. तीच काव्यपंक्ती आहे. मातीत माती व्हावी एक. झालं लिहून. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरं कृती आहे त्यातली पावसाच्या सरी पिंगा घालीत बेभान होऊन याव्यात. पावसाच्या सरी पिंगा घालीत बेभान होऊन याव्यात या अर्थाची काव्यपंक्ती शोधून काढायची आहे. शोधा बरं. मिळाली. टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल. मला वाटतं तुम्ही शोधलं असेल. दुसरं कडवं बघा. त्या दुसऱ्या कडव्यामधली पुन्हा एकदा ही ओळ सोडून द्या आणि पुढची ओळ बघा. म्हणजे दुसऱ्या कडव्यातली दुसरी ओळ. घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. या 4ही ओळी इथे लिहिणं गरजेचं आहे. कारण त्या 4ही ओळीमध्ये या काव्यपंक्तीचा अर्थ दडलेला आहे. लिहून घ्या. मी थांबते. म्हणजे वेळच्या वेळी वर्कबुक सुद्धा कंप्लीट होतील. घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. झालं लिहून. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते. पहिला प्रश्न आहे त्यातला पावसाच्या सरी कोसळाव्यात. कारण कवयित्री असं का म्हणते पावसाच्या सरी कोसळायला पाहिजेत. बघा उत्तर मिळतंय का. बघा दुसऱ्या कडव्यामध्ये शेवटी दिलेला आहे कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. म्हणजेच काय तर पावसाच्या सरी कोसळाव्यात कारण समाजातील असलेला भेदाभेद मिटून जावा. लिहून घ्या. कारण समाजातील
असलेला किंवा समाजातील किंवा समाजात असलेला लिहिलं तरी चालेल. समाजात असलेला भेदाभेद एकच शब्द आहे. समाजात असलेला भेदाभेद मिटून जावा. मीची पहिली वेलांटी, टू दुसरा, मिटून जावा. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम. झालं. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न आहे, भुलावी तहान विसरावी भूक. कारण तहान भूक विसरली पाहिजे या अर्थाची ओळ कुठली आहे? बघा शेवटच्या कडव्यामध्ये दिलेला आहे. युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल. बरोबर. मग तहान, भुलावी तहान विसरावी भूक कारण नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी, हे याचं कारण आहे असं कवयित्रीला वाटतं. लिहून घ्या. भुलावी तहान विसरावी भूक कारण नवनवीन एकच शब्द आहे. नवनवीन गोष्टींची अर्धा श षटकोनातला ट ला लावायचा आहे आणि त्याला दुसरी वेलांटी, त्यावर अनुस्वार येईल. गोष्टींची निर्मिती, न नळातला न त्याला पहिली वेलांटी, म मक्यातला म त्याला पहिली वेलांटी आणि मीवर रफार येईल आणि त तलवारीतलं त्याला दुसरी वेलांटी, ती निर्मिती करण्याची इच्छा, अर्धा च छ ला लावायचं आहे, इच्छा व्हावी. नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्या. झालं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. कृती 3, कवितेतील शब्दार्थ. त्यातलं पहिलं आहे, प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. मी जेव्हा कविता शिकवत असते तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा सांगत असते की त्यातले शब्द आहेत, कठीण शब्द, त्याचे अर्थ मी सांगत असते. टेक्स्टबुकमध्ये त्या शब्दाच्या खालती पर्यायी शब्द किंवा समान अर्थाचे शब्द लिहित चला. त्याचं कारण कुठलेही शब्द विचारले जातात म्हणून. बघा पहिलं आहे एकदा. एकदा म्हणजे एक वार, एकच शब्द लिहून घ्या. एक वार, एक वार म्हणजे एकदा. दुसरा शब्द आहे चमकणे, म्हणजे चकाकणे, चकाकणे एकच शब्द आहे. तिसरा आहे पुकार. पुकार म्हणजे हाक, हाक, हाक. चौथा आहे पिंगा. याला तुम्ही खेळ असंही म्हणू शकता किंवा गोल फिरणे असंही म्हणू शकता. दोन्ही शब्द लिहून घ्यायचे. खेळ ऑब्लिक करून लिहा, गोल फिरणे किंवा गोल फिरण्याचा खेळ असं जरी लिहिलं तरी चालणार आहे. झालं. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृती 4, काव्य सौंदर्य. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद.
या काव्यपंक्तीतील आशय स्पष्ट करा. मुलांनो, हातात जर पेन्सिल असेल तर मी मार्किंग करून देते तुम्हाला. वर्कबुक पेज नंबर 139 वर चला. वर्कबुक पेज नंबर 139. जे शब्द सांगते तेवढेच अंडरलाईन करून घ्या आणि ते त्याचं काव्य सौंदर्य आहे. पहिल्यांदा सांगते, मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद. याचा अर्थ असा होतो की पुन्हा एकदा पावसाच्या सरी जोरदार बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात आणि या बेभान सरीमुळे मातीत माती मिसळून जावी, म्हणजेच समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा. हा त्यातला आशय आहे. अंडरलाईन करून घेताय ना. दुसरं कडवं आहे बघा, पुन्हा एकदा घालीत पिंगा, वर्कबुकमध्ये पेज नंबर 139 वर. तिथे अर्थ जिथे दिलेला आहे, भावार्थ, सेकंड स्टांझा मध्ये जा आणि जिथे अर्थ दिलेला आहे त्याच्याकडे बघा. पहिली ओळ बघा शेवटला, पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी. मिळालं? जेवढं जेवढं सांगते तेवढंच अंडरलाईन करा. पुन्हा एकदा पावसाच्या सरी झालं अंडरलाईन करून. आता मधलं थोडं गाळायचंय आणि एंडिंगला चला. बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात. मिळालं? स्वल्पविरामाच्या पुढची ओळ, बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात पूर्णविराम. या बेभान सरींमुळे मातीत माती मिसळून जावी. हे अख्खं वाक्य घ्या. आता पुढचं स्किप करा आणि एंडिंगला चला, म्हणजेच तिथपासून पुढचं वाक्य घ्या. समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा. हा त्याचा आशय आहे. समजतंय ना? झालं? जाऊया पुढच्या प्रश्न. नमुना 2. प्रश्न पहिला ब. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातलं पहिलं आहे, बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते. उत्तर बघा मिळतंय का? दुसऱ्या कडव्यामध्ये तिसरी ओळ बघा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. मग बेभान कोण व्हावे असे कवयित्रीला वाटते? तर बेभान पावसाच्या सरींनी व्हावे असे कवयित्रीला वाटते. लिहून घ्या. बेभान पावसाच्या सरींनी व्हावे असे कवयित्रीला वाटते. झालं? आता दुसऱ्या प्रश्नाकडे बघूया आपण. कवयित्री कोणाला तहानभूक विसरायला सांगते? बघा, तिसऱ्या कडव्यामध्ये दिलेलं आहे, युवक इथला भारला जावा, भुलावी तहान विसरावी भूक. बरोबर? मग कवयित्री कोणाला तहानभूक विसरायला सांगते? तर युवकाला. मग उत्तर कसं येईल? कवयित्री युवकाला तहानभूक विसरायला सांगते. लिहून घ्या. कवयित्री युवकाला तहानभूक विसरायला सांगते.
झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गटात पहिले दोन शब्द दिलेले आहेत, पहिल्या दोन ओळी दिलेल्या आहेत. एक वीज रक्तात भिनावी आणि दुसरं आहे मातीत माती एक व्हावी. आणि ब गटात उत्तरं दिलेली आहेत. अ मातीने भेदभाव विसरावा, आ माणसात उत्साह निर्माण व्हावा आणि ई नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. बरोबर. आता उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. वीज रक्तात भिनावी याचं उत्तर काय आहे? मिळालं कवितेमध्ये उत्तर. चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू. म्हणजेच काय तर माणसात उत्साह निर्माण व्हावा. बरोबर. मग वीज रक्तात भिनावी याचं उत्तर आहे आ माणसात उत्साह निर्माण व्हावा. टिक करून घ्या. पहिल्याचं उत्तर आ आहे. दुसरं आहे मातीत माती एक व्हावी. बघा दुसऱ्या कडव्यात शेवटला दिलेला आहे मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद. मग काय अर्थ आहे? मातीने भेदभाव विसरावा. बरोबर. हे दोनचं उत्तर आहे. दोनचं उत्तर आहे अ मातीत माती एक व्हावी याचं उत्तर आहे मातीने भेदभाव विसरावा. झालं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. पुन्हा एकदा चमकावी डॅश. बघा पाठ्यपुस्तकातील कविता बघायची आहे. दुसरी ओळ आहे वरून पहिल्याच कडव्यातली वरून दुसरी ओळ. पुन्हा एकदा चमकावी वीज. मग पुन्हा एकदा चमकावी वीज लिहून घ्या उत्तर. दुसरं आहे भिनावी डॅश पेटावे स्नायू. शोधा बरं. पहिल्या कडव्यामध्ये चौथी ओळ बघा भिनावी रक्तात पेटावे स्नायू. मग उत्तर आहे रक्तात. लिहून घ्या भिनावी रक्तात पेटावे स्नायू. झालं. प्रश्न दुसरा काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा. आता त्यांनी 4 काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकात जो क्रम आहे त्या क्रमांकाने ह्या अरेंज करायचे आहेत तुम्हाला. त्यातलं पहिलं आहे भिनावी रक्तात, दुसरं आहे चमकावी वीज, तिसरं आहे पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान आणि चौथं आहे पेटावे स्नायू. मी थोडा वेळाचा अवधी देते तुम्हाला. पटकन शोधायचंय आणि पेन्सिलीने नंबरिंग करायची आहे. शोधणार कुठे? टेक्स्टबुकमध्ये. चला पटापट. पहिली काव्यपंक्ती कुठली असेल, दुसरी कुठली असेल, तिसरी कुठली असेल आणि चौथी कुठली असेल याचा योग्य क्रम लावायचा आहे. तुमची वेळ सुरू होते. चला पाठ्यपुस्तकात उत्तर शोधा.
झाला क्रम लावून? चला आता आपण उत्तराकडे बघूया. तुम्ही संपूर्ण कविता एकदा वाचून घेतली असेल आणि त्यानंतर ती क्रमाने लावली असेल. बरोबर? आता सगळ्यात पहिल्यांदा चमकावी वीज. पुढे आहे भिनावी रक्तात, मग आहे पेटावे स्नायू आणि मग पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. असं त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता नंबरिंग करून घ्या एकदा. भिनावी रक्तात 2 नंबर घाला. चमकावी वीज 1 नंबर घाला. पावसाच्या सरी व्हाव्यात बेभानला 4 नंबर घाला. आणि पेटावे स्नायूला 3 नंबर घाला. घातलं? आता क्रम बघा. चमकावी वीज, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. लिहून काढा पटकन. शब्द नीट पाहून लिहा, चुका न करता. झालं लिहून?